नमस्कार विद्यार्थी विषय चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला आता आम्ही निघालो लग्नाला. लग्न लांब आहे सोलापूरला. तर बघा मी आरोही आणि सिद्धीताई म्हणजे माझी बहीण आम्ही तिघीच निघालो. बाकीचे उद्या येणार आहे. आम्ही वराडाच्या गाडीतच चाललो. त्यासाठी मी घरचे फुलं तोडलेत गजरा करायला. ते गजरा करून तयारी चालली. आता बसलो आम्ही बसमध्ये. बघा बसमध्ये सर्वच जण आहेत. मस्त असे एकदम छान. आणि आमची बस निघाली तर 3 वाजता निघाली. लांबचा प्रवास आहे. सोलापूरला लग्न आहे. सोलापूर जिल्हा तर सर्वांनाच माहिती असेल. सोलापूरमध्ये आणि एकदम छान प्रवास. जास्त गरमी पण नाही. ऊन उतरतं ऊन असल्यामुळं काही जास्त गरमी वाटली नाही. एकदम सुंदर असा प्रवास चालू होता आमचा. आणि बघून इतकं छान वाटलं. आणि रस्त्यामध्ये एका मोकळ्या ठिकाणी ढाब्यावर आम्ही सर्व उतरलो. आणि मी व्हिडिओ काढायला लागले. हे सगळे माझा मेहुणा वगैरे बहिणी सगळे लहान मुले बघा झोका खेळायला लागले. आणि सगळे इतकं छान वातावरण ना की आम्ही 1 तास तिथं आमचं इतकं मन रमून गेलं ना की 1 तास सगळेजण तिथं गप्पा हे करत बघा ढाब्याच्या आतमध्ये मुलांना सगळ्यांना नाश्ता वगैरे चारला. आणि सगळेजण बसले. मी आपली व्हिडिओ काढत राहिले इकडे तिकडे. एवढं छान वातावरण होतं ना. त्याच्यामुळे आणि माझा भाऊ बघा आणि हाय करत होता व्हिडिओ मध्ये. आणि त्याच्यानंतर मी पुढे गेली आणि सगळे मला चिडवत होते पुढे गेल्यावर. शूटिंग काढ शूटिंग. माझ्या सगळ्या बहिणी बसलेल्या आहेत. मेवणे बसलेत तिकडे लांब आणि चिडवत होते मला युट्यूबर अशी करून. त्याच्यामुळं काही व्हिडिओ जास्त हसायलाच येत होतं. तेव्हा माझी बहिणी आणि सिद्धीताई बसल्या. मी पण येऊन त्यांच्यात बसले बरं का. कारण मला पण एवढं व्हिडिओ काढायचं सुद्धा मन नव्हतं. इतकं छान वातावरण बघून ना खूपच मस्त वाटत होते. आणि हा नवरदेव बघा इथं फोटोशूट चालले. तर म्हणलं चला आपण पण थोडं व्हिडिओ काढू. मुलं बिलं इतकी रमली. मुलं नाश्ता करून म्हणजे नाही का खेळायला रमली चांगली. आणि आमचे भाऊजी म्हणजे नवरदेवाचे वडील. आणि मी व्हिडिओ काढायला तर मला चिडवत होते. आणि ही माझी बहीण मावस बहीण आहे माझी. आणि ते सगळेच बसलेत. सगळेच म्हणजे नाही का मुलांचं काय चाललंय खेळायचं. आणि इथं आम्हाला चहा आला आता. मुलांना बोलवलं आतमध्ये नाश्ता करायला बसवलं मुलांना. त्याच्यानंतर बस हल्ली तो पण थोडासा अंधार पडायला लागला. म्हणजे 6:30 पावणे 7 झाले होते. अंधार पडायला लागला तर बस निघाली आमची पुढच्या प्रवासाला. आणि सोलापूर सिटी जवळच राहिली होती. म्हणजे मला वाटतं अर्धा पाऊण तासातच येणार होती सोलापूर सिटी. अंधार तर भरपूर होता पण इतकं सिटी आल्यावर इतकं छान उजेड वगैरे. आणि मस्त सिटी आहे. जिल्हा आहे म्हणल्यावर तर मोठी सिटी आहे असणार असं मी तर पहिल्यांदाच पाहिलं. कधी लहान असताना गेले होते सोलापूरला. त्याच्यानंतर आत्ताच चालले. कारण नवरी तिथली आहे ना. त्याच्यामुळं लग्न नवरीच्या घरी आहे. बघा हे सोलापूर सिटी किती सुंदर सिटी आहे. पुण्यासारखंच आहे. काही जास्त काही वेगळं नाही. आणि एकदम पुण्यात आल्यासारखं वाटलं. आणि थोड्याच अंतरावर आता मुलीचं इथं आलेलो आहे आम्ही. हे बघा स्वतः नवरी स्वागताला आणि कलवऱ्या स्वागताला थांबलेले आहेत. म्हणजे सगळेच पाहुणे थांबलेले आहेत त्यांच्या स्वागताला. त्यामुळे प्रवासाने तेवढं थकलं. आणि एकदम 3 तासाचा प्रवास तर काय. आणि हवा एवढी भरपूर खिडकीतून लागत होती. त्याच्यामुळं काय अवतारच बदलूनच गेला होता पूर्ण. आणि मग लगेच तसंच आम्ही आता उतरलो बसमधून स्वागताला. सगळेच उभा आहेत. आणि प्रवासाने 3-4 तासाचा प्रवासाने पुन्हा थकून गेले. आणि मी तर बघा लास्टला निघले एकदम मागं बसले असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तयार लगेचच हळूहळू तयार झालो. आणि बघा मी पण मग येलो साडी घातली आणि सगळे असे तयार झालो मस्त. आता नवरा नवरीला हळदच लावायची लागले होते. आणि कारण 1 तासाचाच कार्यक्रम उरकायचा होता. कारण 10च्या नंतर परमिशन नसते ना डीजे वाजवायला. त्यामुळं 1 तासात हळद आणि मग डीजे आमचं व्हायला म्हणून गडबडच केली. कारण आम्ही 8ला पोचलो.
एक अर्ध्या पाऊण तासातच पटापट तयारी केली आमची आणि लगेचच बघा हळद सुरू झालेली. आणि इथं फोटो काढायचे होते आणि मी काही पुढे गेले नाही कारण इथून बसूनच काढायचं. प्रवासाने थकले, उभा राहण्याचं जरा पण हे नव्हतं. त्याच्यामुळे मी इथं बसूनच व्हिडिओ काढले आणि इथं सगळेजण आता 5-6 वाजता वगैरे हळदी कुंकू लावायला लागलेत आणि मला पण चल म्हणले पण मी काय मला उठायलाच आलं नाही. मी उठलेच नाही जागेवरनं. माझ्या बहिणी, मावस बहिणी सगळ्या गेल्या पुढे हळदी लावायला, हळदी कुंकू लावायला आणि माझ्या भावजया पण इथं आणि त्याच्यानंतर हळदीचा हळद खेळायचा पण कार्यक्रम चालू आहे आणि मला पण येऊन लगेच माझ्या भाऊजाईने हळद लावली. इथं सिद्धीताई आणि आरोही पण चालल्यात हळद लावाय. मला इथं माझ्या भाऊजींना नको नको म्हणलं तरी काही ऐकलंच नाही, लावली हळद. आणि मला काही व्हिडिओ पण काढायचा मला चष्मा काढला तर मी व्हिडिओ छोटासा माझा आपला काढला आणि ते नवरा नवरी बरोबर सिद्धीताईचा फोटो मस्त असा व्हिडिओ काढून घेतला मी. आणि इथं बघा नणंद भाऊजाईंची हळदीचं बघा कसं धिंगाणा चाललाय. नाचत नाचतच सिद्धीताई नाचत होती, माझी मावस भाऊजाई आलेली आणि इकडे मस्त अशी माझी मावस बहीण ह्या मस्त डान्स करून एन्जॉय केला सगळ्यांनीच. आणि ह्या पण मुंबईच्याच आहे मावस बहीण आहे संध्याताई. त्यांचं नाही बघा इथे एकदम मस्त सगळे डान्स वगैरे चाललाय. मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला. नवरदेव नवरीला पण घेतलं डान्स करायला. नवरीच्या कलोऱ्या पण भरपूर अशा होत्या आणि त्या पण एकदम सुंदर सुंदर डान्स वगैरे करत होत्या. खूप छान मज्जा आली हळदीला. मस्त असं एन्जॉय केलं. मी तर आपली बसूनच होती तसं म्हणायला. मी काय उठली नाही. सगळे म्हणतात तू उठ की डान्स कर. हे पण मला काय मी एवढी थकल्यामुळं मला काही झालंच नाही बरं का उठायला. मी आपली बसूनच व्हिडिओ काढत होते. भरपूर गर्दी अशी हळदीला मुलीकडची इकडं पण होती बरं का. आणि नवरदेवाची इकडे पण हळद आहे पण ती नंतर परवा आहे. जेव्हा नवरी लग्न करून जाईल ना तेव्हा परवा नवरदेवाच्या घरी नवरदेव नवरीला हळद लावणार आहेत. आणि नंतर ते खेळ असतात नंतर नाही का हळद उतरायची ते पण आहेत. तो पण व्हिडिओ पुढे मी टाकणार आहे. तो पण नक्कीच तुम्ही बघा. आणि इथं आमचे भाऊजी नाचतात ते. मस्त असा डान्स चालू आहे सर्वांचाच. आणि डान्सचे व्हिडिओ गाणं मला लावता आलं नाही कारण की ते गाणं लावलं डायरेक्ट कॉपीराईट येऊ शकते म्हणून मी आपली असंच बोलूनच तो व्हिडिओचा आवाज म्हणजे गाण्याचा कट करून अशी बघितली. माझ्या भावाची मुलगी, आमच्या भाऊजींचा आणि मावस बहिणी वगैरे सगळ्यांचा डान्स चालू आहे. मस्त असं सर्वांनीच एन्जॉय केलं बरं का. आमचे भाऊजी बघा मी व्हिडिओ काढते मला चिडवत होते आणि कॅमेऱ्याच्या पुढे येऊन डान्स करत होते. बघा आमच्या भाऊजींचा डान्स एकदम मस्त आणि त्यानंतर नवरदेव नवरी पण डान्स करायला आलेले. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा ना कमेंटमध्ये. आमच्या नवरदेवाची आई म्हणजे आमची मावस बहीण बघा कशी सुंदर डान्स करते आणि तिचा पण युट्यूब चॅनल आहे. आणि झाला हळदीचा कार्यक्रम आता जेवण. आम्ही सगळे असे जेवायला बसलो. मुलांना माझी